हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 या सिरीजबद्दल तुमचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि असाच प्रेम राहू द्या. तर आपण ही सिरीज कंटिन्यू करूया आणि त्यानंतर IMP टॉपिक पण घेऊया. आणि थोडंसं लाईक आणि शेअर करण्यामध्ये कंजूसी करू नका मित्रांनो. यामुळेच मला मोटिवेशन मिळते आणि एक प्रकारची काय यूट्यूबची अल्गोरिदम असते. जेव्हा जास्तीत जास्त तुम्ही लाईक देसाल तो व्हिडिओ प्रत्येक आपल्या ॲस्पिरंट्स पर्यंत पोहोचण्याचा तो यूट्यूब कार्य करतो. तर त्या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे की या सिरीजमध्ये आपण नेमकं बुकच रीड करत नाही, तर प्रश्न कुठून तयार होतो, कारण की प्रत्येक न्यूजमध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून डाटा किती महत्त्वाचा आहे तेच आपल्याला आवश्यक आहे. नाहीतर भापट पसारा न्यूजमध्ये भरपूर असतो आणि हे तुम्हाला न्यूजमध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती कलेक्ट करण्याची केव्हा कला अवगत होईल, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर ॲनालिसिस करसाल. जर सिम्प्लिफाईड एअर बुक वन ऑफ द बेस्ट करंट अफेअर्ससाठी बुक आहे आणि हे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही कम्प्लिटली सिरीज फॉलो करू शकता. तर बघा मित्रांनो, आपण पार्ट 1 पार्ट 2 बघितलेला आहे आणि पार्ट 3 यामध्ये आता ओव्हरऑल सर्व काही राजकीय घडामोडी म्हणजेच पॉलिटिकल न्यूज कंप्लीट होणार आहे. आज संक्षिप्त राजकीय घडामोडी राहिलेल्या आहे, ते आपण कव्हर करूया. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लेंदी न व्हावा म्हणून मी थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला थोडीशी सवय पडा, थोडंसं फास्ट असलं पाहिजे आपण. तर संक्षिप्त राजकीय घडामोडीमध्ये पहिली न्यूज आहे की निवडणूक खर्च मर्यादा आता किती आहे. तर निवडणूक खर्च मर्यादा सांगितलेली आहे. निवडणूक खर्च मर्यादा जर बघितली आपण तर राज्य श्रेणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जे की निवडणुकीच्या दरम्यान पक्षाद्वारे खर्च केला जातो ते, तर मोठ्या राज्यांसाठी 95 लाख केलेले आहे आणि छोट्या जे विधानसभेसाठी हे 40 लाख केलेले आहे. म्हणजे लोकसभेसाठी तुम्ही मोठे राज्य असेल तर 95 लाख उत्तर प्रदेश सारख्या आणि विधानसभेसाठी तिथे पक्ष एखादा 40 लाखापर्यंत खर्च करू शकतो. लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेसाठी 75 आणि विधानसभेसाठी 28 लाख. ओके, तर ही खर्च मर्यादा आहे, लक्षात असू द्या. आता राज्यातील पहिले तृतीयपंथी उमेदवार आता जळगाव जिल्ह्यातील रावेत मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीवरून निवडून आलेले आहेत, ते शमीबा पाटील. आता राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार आहे. पहिल्या म्हटलं की अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज. मग भारतामध्ये तृतीयपंथी यांना 1994 मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला, एवढं लक्षात ठेवा. आणि 1998 ते 2003 या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मोसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार आहेत. भारतातील पहिल्या शबनम मोसी आणि राज्यातील पहिल्या जर म्हटलं तर शमीबा पाटील, हे लक्षात असू द्या. आता प्रियंका गांधी यांचा विजय झाला म्हणते. आता हे आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे का? एवढं महत्त्वाचं नाही. मग हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता ही न्यूज. मला तेवढी इम्पॉर्टंट वाटली नाही, कारण की आपल्याला वेळ वाचायचा आहे आणि प्रत्येक न्यूज आपल्या डोळ्याखालून गेली पाहिजे. तर बघा, न्यायमूर्ती डी कृष्णकुमार, द्रौपदी मुर्मू यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना शपथ दिलेली आहे. तर डी कृष्णकुमार, आपण सिक्वेन्सनुसार न्यायाधीश आपण लास्टला घेणारच आहे. तर नव्या मंत्रिमंडळाचा श्रीलंकेत शपथविधी. आता श्रीलंका का महत्त्वाची? कारण की नेबरहूड कंट्री आहे, तर याबद्दल आपल्याला थोडंफार माहीत असणं आवश्यक आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष कोण आहेत मग? अरुणा कुमार दिसनायके. ओके, तर यामध्ये जर बघितलं तर 21 कॅबिनेट मंत्र्याची ही श्रीलंकेमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे. त्यानंतर श्रीलंकेत संसदेत 225 जागा आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीत 196 जागावर काय मतदान होते. पुढे बघा, मध्य प्रदेशमध्ये महिलांना 35% आरक्षण. महत्त्वपूर्ण न्यूज आहे. मध्य प्रदेशमध्ये आता किती आहे, महिलांना राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% ऐवजी आता 35% आरक्षण केलेलं आहे. आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? डॉक्टर मोहन यादव. हे आपण मुख्यमंत्री पण सिक्वेन्सनुसार घेणार आहे. तर बघा, सुप्रीम कोर्ट अंतर्गत आरक्षणाची मंजुरी आता काय दिलेली आहे की कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जी काही जाती आहेत SC या अंतर्गत आरक्षण देण्यासाठी त्यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाने एक सहमती दर्शवली आहे. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती संदर्भात जे काही आरक्षणाची तरतूद आहे हे कर्नाटक मंत्रिमंडळाने सहमती दिली, सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. तर अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय काय? तर दिल्ली सरकारने अपंग लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित विशेष न्यायालयाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. आता हे अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर दिल्ली, हे लक्षात असू द्या. बाकी दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी, हे एवढं लक्षात ठेवा. बाकी काही घेणे नाही आपल्याला या न्यूजमध्ये. तर हरियाणामध्ये दलितांसाठी उपवर्गीकरण. आता बघा, हरियाणा सरकार अनुसूचित जाती SC या समुदायामध्ये दोन गटामध्ये विभाजन करण्यासाठी एक भल्ला समितीची शिफारस होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री नायब सिंग कोण आहे हरियाणाचे, यांनी घोषणा केलेली आहे की त्यांनी काय म्हटलं की दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर
एक ऐतिहासिक निर्णय करण्याची जे काही हरियाणा हे प्रथमच राज्य आहे भारतातील जे की दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर. तर हरियाणा सरकारने मग काय केलं की जे की 20% हे SC समाजाला आरक्षण आहे तिथे, त्यामध्ये त्यांनी गट विभाजन केले. वंचित अनुसूचित जाती DSC आणि अन्य अनुसूचित जाती OSC. तर हरियाणा हे पहिले राज्य आहे महाराष्ट्रातील जे की दलितांसाठी उपवर्गीकरण करणारे आहे. तर लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता इथे म्हटलेलं आहे कलम 6A वैद्य. आता काय म्हटलेलं आहे की जे की सर्वोच्च न्यायालय या घटनापीठाने सांगितलेलं की आहे की 1955 जे कायदा आहे ना आपला नागरिकत्व कायदा, यामध्ये कलम 6A या घटनात्मकता या कलमाची कायम ठेवलेली आहे. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे या कलमान्वये जानेवारी म्हणजे 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान जे की भारतात बांगलादेशी स्थलांतर झालेले आहेत याला नागरिकत्वाला मान्यता द्यावी. या दरम्यान 66 आणि 71च्या दरम्यान ज्यांचं स्थलांतर झालं बांगलादेशातून भारतात त्यांना मान्यता द्यावी. मग असं धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशाच्या घटनापीठाने आदेश दिलेला आहे. मग आता हे जर बघितलं तर हे बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय मार्गाने तोडगा काढण्यासाठी हे कलम ऍड करण्यात आलं होतं. मग हे कोणत्या करारानुसार करण्यात आलं? 1985च्या आसाम करारानुसार 6A ऍड करण्यात आलेला आहे. काही महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत तेच लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तर काय मग यामध्ये कलम 6A वैध सांगितलेलं आहे, बरोबर आहे. 1955च्या नागरिकत्व कायदे संदर्भात आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की ते बेकायदा स्थलांतर आहे त्यावर जी काही समस्यावर तोडगा काढण्यासाठी 1985 मध्ये आसाम करारानुसार हे 6A ऍड करण्यात आले होते. आता बघा न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यास सांगितलं. आता न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्याबद्दल जर बघितलं तर पाऊल कोणी उचललेलं आहे? मग धनंजय चंद्रचूड. ओके, आय होप तुम्हाला थोडंफार बॅकग्राऊंड नॉईज येत असेल. थोडंसं निसर्गरम्य वातावरणामधून बसून मी थोडंसं लेक्चर घेत आहे, तर असू द्या, तेवढं पाहिजे. तर बघा आता या मूर्तीमध्ये जर बघितलं काय बदल केला तर ज्या मूर्तीवरील डोळ्यावरील जी काही पट्टी आहे ती हटवण्यात आलेली आहे आणि तिच्या हातातील जी काही तलवार होती त्या तलवारीऐवजी आता राज्यघटनेची प्रत दाखवण्यात आलेली आहे. मग आता जर बघितलं आपण थोडंसं पार्श्वभूमी जर बघितली तर बघा आजही आपण जर बघितलं या पुतळ्याच्या हातात म्हणजेच काय मूर्तीच्या हातात तराजू आहे. यामध्ये काहीच बदल करण्यात नाही आला. फक्त एवढं लक्षात ठेवा की एका हातात तलवार ऐवजी राज्यघटनेची प्रत दाखवण्यात आलेली आहे आणि थोडंसं डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आलेली आहे. आता मग हे नेमकं मूर्ती कुठून आलेली आहे? प्रत्यक्षात ही ग्रीक देवी म्हणून ओळखले जाते. तिला नाव आहे तिचं जस्टिया. या ग्रीक देवीची ही मूर्ती आहे. 17व्या शतकात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतामध्ये आणली होती, एवढं लक्षात ठेवा. तर ग्रीक देवी आहे, एक प्रकारचं नाव आहे जस्टिया. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात. आता काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागली, ठीक आहे. मग कोण लावते हे तर तुम्हाला GS मध्ये माहितीच आहे, राष्ट्रपती राजवट. तर राष्ट्रपती त्यानुसार मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे की नवीन सरकार स्थापनापूर्वीच हे राष्ट्रपती राजवट चालू केली होती आणि तेव्हापासूनच हे एक प्रकारचं जर बघितलं तर यामध्ये 6 महिन्यासाठी वाढ करण्यात आली होती. आणि तुम्हाला माहिती आहे 370 हे कलम रद्द करेपर्यंत 2019 मध्ये झालं होतं, ते आणखी वाढवण्यात आली होती. बाकी काही महत्त्वपूर्ण नाही. आता तेलंगणामध्ये जात गणनेला सुरुवात झालेली आहे. तेलंगणा सरकारने जे की समुदाय लक्षित आणि समान संसाधनाच्या वितरणासाठीच्या उद्देशाने सर्वसमावेशक कौटुंबिक जात सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे सर्वसमावेशक जे काही कौटुंबिक आहे त्यामध्ये जात सर्वेक्षण करण्याचं जे काही गणना आहे तेच तेलंगणाने सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर अशा प्रकारची जातगणना करणारे तेलंगणा कितवे राज्य आहे? 3रे राज्य आहे. बघा याआधी पण केलेली आहे का? हो. तर बिहार आणि आंध्र प्रदेश यांनी जातगणना केलेली आहे. तर लक्षात ठेवा हे 3रे तेलंगणा हे राज्य आहे आता जातगणना करणारे. पण स्वतंत्र भारतातील जे की पहिले राज्य आहे जे जातगणना यशस्वीपणे पार पाडली तर ते आहे बिहार. लक्षात असू द्या. तर यामध्ये जर बघितलं या जातगणनेसाठी जर बघितलं तर एक उच्च न्यायालयाचा एक अभ्यास गट तयार करण्यात आला होता. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, हे महत्त्वपूर्ण नाही पण लक्षात असू द्या तेलंगणा हे 3रे राज्य आहेत जातगणने करणारे. बिहार हे प्रथम आणि आंध्र प्रदेश त्यानंतर दुसरे. तर बघा पुढील न्यूज. तर संविधान गौरव अभियान. आता संविधान गौरव अभियान काय? तर संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2024 हे आपण संविधान स्वीकारलं होतं त्यावेळेस. तर संविधान गौरव अभियान साजरा करण्यात आलेला आहे. तर हे किरण रिजिजू लक्षात ठेवा जे की अल्पसंख्याक कार्यमंत्री आहेत त्यांच्याकडून. तर 26 नोव्हेंबर 2024 तर देशातील पहिले संविधान भवन मग काय? तर भारतामध्ये जर बघितलं तर एक लोकशाहीचा पाया म्हणून संविधानाचा अभ्यास आणि प्रचार व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मध्ये देशातील पहिले संविधान भवन
उभारले जात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, जे काही एक्झाम आहेत त्या संदर्भात. तर आता बघा, जनसुराज पार्टी काय आहे? एक प्रकारचं काय आहे, जे जनसुराज पार्टी हे कोणत्या राजकीय रणनीतिकार जे की आहेत, तर हे बिहारचे जे काही प्रशांत किशोर आहेत, JDUचे माजी अध्यक्ष, हे यांनी हे जनसुराज पार्टी ची सुरुवात केलेली आहे. तर हे कुठे तुम्हाला बघायला मिळते, तर हे बिहारमध्ये. ओके, तर तुम्हाला विचारू शकते, बिहारमध्ये नुकतेच जे की नवीन पार्टी आलेली ती जनसुराज पार्टी आहे. तर त्यांची जे काही कार्याध्यक्षपदी मनोज भारती यांची नियुक्ती झालेली आहे. तर बघा, आता न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आपण न्यायाधीश पुढे बघणारच आहे. तर उदयन स्टॅलिन हे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेले आहे. त्यानंतर जर बघितलं, आता महत्त्वपूर्ण न्यूज, सरपंच उपसरपंच. बघा मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की न्यूजमध्ये थोड्याफार काही बाबी सुटत आहेत. बघा, काहीच सुटत नाही, सगळं काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आपण. उगाच कसं भापट प्रसार वाचून काय काय लक्षात ठेवणार. महत्त्वपूर्ण पॉईंट विचारते, तुम्ही मागील प्रश्नपत्रिका चाळा. जर ते चालल्या नसेल तर तुम्ही निवांतपणे लेक्चर ऐका. तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल फावल्या वेळेमध्ये तुम्ही, आणि मे बी मला असं वाटते रात्री तुम्ही थोडंसं झोपताना रिलॅक्स माइंडमध्ये तुम्ही लेक्चर ऐकायचं बिंदास्तपैकी, आणि थोडंफार रिवाइज करा, आणि थोडंफार फास्ट चालायला लागेल मित्रांनो आपल्याला. तर आता बघा, तर राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली. किती दुप्पट वाढ केली म्हणजे? मग आता आपल्याला काय बघावं लागेल यामध्ये, तर राज्यामध्ये किती आहे, मग ग्रामपंचायत आहे, हे GSचा पार्ट आहे आपल्याला 27,943. हे महत्वपूर्ण आहे. बघा, आता ग्रामसेवक पदाचे जे काय नाव बदलण्यात आले, त्याचे नाव काय? ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक पदाचे नाव काय आता? ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर जर बघितलं आपण, ग्रामपंचायतीची जी काही लोकसंख्या आहे 2000 पर्यंत जर असेल एखाद्या ग्रामपंचायती लोकसंख्या, तिथे सरपंचाचे सध्याचे जे होते ते 3000 होते. आता किती मानधन केले? नवीन 6000, म्हणजे दुप्पट करण्यात आली. आणि उपसरपंचाचे 1000 होते, 2000 करण्यात आले. आणि 2000 ते 8000 लोकसंख्या असेल ग्रामपंचायतीची का, तर तिथे 4000 सध्याचे, तर आता तिथे 8000 केले, कारण की दुप्पट वाढ केली ना. मग उपसरपंच जर बघितलं तर ते 1500 होते, आता 3000 केली. आणि 8000 पेक्षा जर ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल तर तिथे सरपंचाची जर बघितलं तर मानधन 5000 होते, तर ते 10000 करण्यात आले. आणि उपसरपंचाचे 2000 होते, ते 4000 करण्यात आले. तर जोड्या लावामध्ये थोडंफार येऊ शकते आपल्याला असं वाटलं. तर कोतवालाची जी काही मानधनात पण वाढ करण्यात आली. बघा, किती टक्के वाढ केली कोतवालामध्ये, तर कोतवालाच्या मानधनात तर 10% वाढ. तर पहिले 15000 रुपये होते, आता 10% वाढ झाली, म्हणजे 1500 रुपये वाढले, 16500 झालेले आहे. आता पुढे जर बघितलं आपण, महत्वपूर्ण न्यूज म्हणजे त्यामध्ये पदनामात बदल काय झालेला आहे. आता तुम्ही जी तलाठीची एक्झाम दिलेली असेल, त्यामध्ये आता तलाठी म्हणून न ओळखता आता त्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जात आहे. बघा, आणि कोतवाल जे आहे त्याला महसूल सेवक म्हणून ओळखले जाईल, आणि अव्वल कारकून जे असतात त्याला सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाईल. तर बघा, आता अप्सपा जे की या कायद्याला, म्हणजे जे की सैन्य दलाकडून लागू केले जाते, ह्या कायद्याला वाढ करण्यात आलेली आहे, मुदत वाढ. तर नागालँडमधील किती? 8 जिल्ह्यामध्ये, अरुणाचल प्रदेशमधील जे काही आहे 3 जिल्ह्यामध्ये हे लागू आहे, काही भागामध्ये पण लागू आहे. आणि हे कशासाठी लागू असतो बरं अप्सपा? तर बघितलं तर हा जिथे अंतर्गत शांतता आणि जे काही भाग आहेत, जिथे अशांतता आहे, तिथे सशस्त्र दलांना हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लागू केला जातो, सशस्त्र दलांसाठी. आणि या सशस्त्र दलाला यावेळेस या कायद्यानुसार शोध घेण्याची, अटक करण्याची आणि गोळीबार करण्याचा अधिकार पण मिळतो, लक्षात असू द्या. पण अप्सपा हा कुठे लागू करण्यात आहे सध्या आहे मग, तर नागालँडमध्ये 8 जिल्ह्यामध्ये, अरुणाचल प्रदेशमधील 3 जिल्ह्यामध्ये. बघा, मंकीडिया समुदाय, ओडिशातील जंगलावर घरांचा हक्क सांगणारा हा मंकीडिया समुदाय. सिम्पली तुम्हाला विचारू शकते, खालीलमध्ये न्यूजमध्ये असलेला मंकीडिया समुदाय हा कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळतो, तर ओडिशामधील. तर यांनी सांगितलेलं आहे हे ऑस्ट्रो आशियाई समुदाय आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे जंगलातून उपजीविका करतात. तर देशातील पहिली पेपरलेस निवडणूक आता मग मध्य प्रदेशमधील 11 सप्टेंबर 2024 रोजी देशातील पहिले पूर्णपणे पेपरलेस निवडणूक पार पडली आहे, लक्षात द्या. आणि त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये मग पहिली पेपरलेस निवडणूक जर पार पडली असेल तर मध्य प्रदेश हे महत्त्वपूर्ण राज्य ठरलं आपल्यासाठी. मग तिथे तुम्हाला सरपंचाची जी काही पदाची आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कागदाचा न वापर करता ही पार पडलेली आहे. म्हणजे देशातील पहिली पेपरलेस निवडणूक मध्य प्रदेशमध्ये पार पडली, सरपंचाची निवडणूक. तर IT नियम घटनाबाह्य म्हटलेला आहे. आता बघा, केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत जे काही नियम सुधारणा आहे ते करण्यास सांगितलं, आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये सुधारणा केली. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा नियम जर बघितलं तर राज्यघटनेच्या कलम 14 समानतेचा हक्क आणि कलम 1901 भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं
आणि कलम 19(1) हे कोणताही व्यवसाय करायचा तुम्हाला राज्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर हे मूलभूत हक्काचे जे काय उल्लंघन करणार आहे कोणता कायदा, तर IT नियम घटनाबाह्य आहे या कायद्यानुसार असं सांगितलं, हे यांचे उल्लंघन करतो असं सांगितलं त्यांनी. तर तर कोणत्या कोणत्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो हे पण विचारू शकते तुम्हाला ITI. तर अतिशय मारलेला आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत, आपण ते बघणारच आहे मुख्यमंत्री काय आहे ते. तर महत्त्वपूर्ण काय आहे मग यामध्ये, तर सुषमा स्वराज हे भाजपच्या होत्या आणि शीला दीक्षित हे काँग्रेसच्या होत्या, हे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आणि त्याच्यानंतर हे तिसरी महिला मुख्यमंत्री ठरलेली आहे, कोणती, तर अतिशय मार्लेना. तर अशा पद्धतीने हे न्यूज आपली महत्त्वपूर्ण आहे. पुढे जर बघितलं आपण ओटका त्योहार. आता ओटका त्योहार सिम्पली विचारू शकते की कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघायला मिळतो, विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. तर का, तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये हा ओटका त्योहार हा थीम सॉन्गचे अनावरण करण्यात आले. एवढं लक्षात ठेवा, ओटका त्योहार जम्मू काश्मीर थीम सॉन्ग. तर संविधान मंदिराचे उद्घाटन. आता तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये काही सुटलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. काहीच सुटत नाही मित्रांनो, बिनधास्तपैकी तुम्ही लेक्चर फॉलो करा, एक पण न्यूज सुटणार नाही. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. कुठे, तर महाराष्ट्रातील 483 औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे जे काही ITI आहेत ना, त्या 483 औद्योगिक संस्थांमध्ये हे ऑनलाईनद्वारे या संविधान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. तर कशामध्ये केले तुम्हाला विचारू शकते, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये केलेले आहे त्यांनी. तर मेक्सिको ठरला पहिला देश. का ठरला, तर बघा त्यांनी काय मग केलेलं आहे, मेक्सिकोने सर्व स्तरांवर मतदारांना आता न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा हा पहिला देश ठरलेला आहे. न्यायाधीशांची निवड करण्याची जी परवानगी देणारा हा जगातील पहिला देश मेक्सिको ठरलेला आहे. तर याचे सध्याचे अध्यक्ष मेक्सिकोचे आंद्रेस ऑर्बाड्रो, एवढं लक्षात ठेवा. तर पुढे बघा, आता पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्यात आलेले आहे. पोर्ट ब्लेअरनं काय म्हटलेलं आहे, आता पोर्ट ब्लेअर जे आहे हे अंदमान निकोबार बेटांची राजधानी आहे. आणि पोर्ट ब्लेअरचे आता नाव काय चेंज केले, तर श्री विजयापुरम असे नामकरण केलेले आहे. आता पोर्ट ब्लेअर जर म्हटलं तर हे नाव एक ब्रिटिश नौदल सर्वेक्षण होता, त्यांनी अंदमान निकोबार याचे सर्वेक्षण केले होते. त्यांच्या नावावरून हे आर्किबाल्ड ब्लेअर यांचं नाव होतं, लेफ्टनंट यांनी यांच्या नावावरून हे ठेवण्यात आलं होतं. आणि जवळपास जर बघितलं तर आता जे श्रीविजय ठेवलेलं आहे, तर हे श्रीविजय हे सुमात्रा येथील एका साम्राज्याचे प्राचीन नाव आहे आणि या साम्राज्याने थोडासा बौद्ध धर्माचा विस्ताराचाही मोठा वाटा होता. तर लक्षात द्या, पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजयपुरम. बाकी तुम्हाला डिटेल माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये बघू शकता. बाकी एवढं सिंपल लक्षात ठेवा काही गोष्टी. तर लडाखमध्ये थोडंसं नवीन जिल्ह्यांची निर्मिती. आता लडाखमध्ये 5 नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे, म्हणजेच घोषणा केली, म्हणजे होणारच. तर त्यामध्ये कोणते नवीन 5 जिल्हे आहेत, मग एक झांस्कर आहे, नुब्रा आहे, द्रास आहे आणि छांगथांग आहे आणि श्याम आहे. श्यामदास लक्षात ठेवा, आणि झांस्कर, नुब्रा, छांगथांग हे अशा पद्धतीचे 5 जिल्हे. आता एकूण जिल्हे किती झाले मग लडाखमध्ये, तर 7 जिल्हे झालेले आहे लडाखमध्ये. आता तुम्हाला माहितीच आहे की लडाख आणि जम्मू काश्मीर 5 ऑगस्ट 2019 मध्ये राज्यघटनेतील 370 कलम रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते. म्हणून हे लडाखमधील आता 5 नव्या जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे, ते तुमच्या समोर आहे. बघा, प्रत्येक न्यूज आपल्याला महत्त्वाची असते, त्यामधील महत्त्वाचा डाटा काय आहे हे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर बघा, नितीश कुमार हे नव्याने मुख्यमंत्री झालेले आहे, बिहारचे माहीत आहे. हे थोडंसं विक्रमी आहे त्यांनी केलेला, नव्यानं मुख्यमंत्री झालेले आहे. बाकी काही आपल्याला महत्त्वपूर्ण नाही. थोडंसं राज्यपाल लक्षात ठेवा, बिहारचे ऑनलाईनर स्वरूपात जी काही एक्झाम आहे वन डेच्या, त्यावर थोडंसं येऊ शकते. तर राजेंद्र आर्लेकर हे राज्यपाल आहे तिथे. थोडंसं व्हिडिओ आणि तुम्ही रिवाईज करण्यासाठी मी थोडंसं फास्ट का घेत आहे, कारण की थोडंसं रिव्हिजन करण्यामध्ये पण थोडं तुम्हाला सोपं जावं. वाचण्यामध्ये तुम्ही वाचू शकता, पण वाचण्यामध्ये थोडंसं जे की माइंड आहे तेवढा स्टेबल राहू शकत नाही, जेवढा आपण व्हिडिओ लेक्चर बघतो मित्रांनो. त्या पद्धतीने थोडंसं डिजिटल पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी तर GS आपल्याला बुकवरून वाचावंच लागते. तर त्यासाठी पण एक थोडंसं मी सांगणारच आहे लास्टला व्हिडिओच्या. तर डिजिटल समन्स आणि वॉरंट. आता डिजिटल पद्धतीने तुम्हाला आता न्यायालय थ्रू समन्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहे. आणि का, कारण की डिजिटल द्वारे न्यायिक प्रक्रियेत परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने आहे. काय, की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आणि भारतीय न्याय संहिता 2023 BNS अंतर्गत एक डिजिटल समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी मध्य प्रदेशातील
जर बघितलं मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. आता डिजिटल समन्स आणि वॉरंट हे डिजिटलद्वारे हे करणार आहे कोण, तर मध्य प्रदेश आहे. मग मध्य प्रदेश हे महाराष्ट्रातील म्हणजेच भारतातील पहिलं राज्य आहे जे की डिजिटल समन्स जारी करणार. भारताचे पहिले संविधान संग्रहालय, आता ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी यांनी काय केलेलं आहे की भारताचे पहिले संविधान संग्रहालय सुरू करणार आहे, कॉन्स्टिट्यूशन म्युझियम. आणि यामध्ये जर बघितलं तर हे कुठे होणार आहे, तर सोनीपत हरियाणामध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी हे संग्रहालय होणार आहे व याचे उद्घाटन. आणि 26 नोव्हेंबर तुम्हाला माहितीच आहे 1949 मध्ये भारताचे संविधान स्वीकार करण्यात आले होते, म्हणून 26 नोव्हेंबरला. तर हरियाणातील सोनीपत येथे भारताचे पहिले संविधान संग्रहालय, एवढं लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, काही थोडीशी गोष्टी थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं हे होईल, काही समजणार नाही तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. बस तुमच्या या यूट्यूब चॅनलला आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि निश्चितच मी तुम्हाला भरपूर सारे पेड कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून देणार आहे. तर तमिळगा वेत्री कळगम, तर तमिळ अभिनेता जे काय विजय यांनी राजकारणात तमिळगा वेत्री कळगम हे पक्ष स्थापन केलेला आहे, लक्षात द्या. आणि बाकी आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण तुम्ही जाऊ शकता की तामिळनाडू विजयी पक्ष असा त्याचा अर्थ होतो. आणि तमिळगा वेत्री कळगम या पक्षाचा झेंडा जर बघितला आपण तर दुरंगी आहे झेंडा, 2 रंगाचा. यामध्ये मरून रंग आहे, पिवळा रंग आहे. मध्यभागी वांगई फुल आहे जे की तमिळ नाव मध्ये त्याला म्हटलं जाते. आणि बाजूला जर बघितलं 2 हत्ती आहेत दाखवण्यात आलेले आहे. आणि वांगई फुलाचे विजयाचे प्रतीक म्हणून मानले जाते. पहिल्या डिजिटल न्यायालयाचे उद्घाटन. आता चेक्स बाउन्स प्रकरणाच्या हाताळण्यासाठी 24/7 ऑन कोर्ट्स हे करण्यात आले. आता चेक्स बाउन्स जे काही होतात त्यांच्यासाठी जे काही तोडगा काढण्यासाठी ते हाताळण्यासाठी 24/7 ऑन कोर्ट्स नावाच्या भारतातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचे 16 ऑगस्ट 2024 रोजी कोल्लम केरळ येथे एक थोडंसं न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. कोण 24/7 जर बघितलं तर हे ऑन कोर्ट्स हे एक प्रकारचं डिजिटल न्यायालय उद्घाटन आहे. कुठे, कोल्लम केरळमध्ये. पुढे बघा आता, तर 2 सभागृहांच्या नावात बदल करण्यात आला. कोणते सभागृह? राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल याचे नामकरण बदलण्यात आले. आता अनुक्रमे काय आहे मग, दरबार हॉल म्हटलं तर गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे अशोक मंडप हे थोडंसं बदललेलं आहे. आणि 2023 मध्ये तुम्हाला माहितीच असेल की राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव आता अमृत उद्यान झालेले आहे, हे तुम्हाला माहिती असेल. तर पुढे बघा, तर नगराध्यक्ष पद आता जे काय 5 वर्षासाठी केलेले आहे. नगराध्यक्ष पद नगरपंचायतीचे जे काही नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्ष होता, ते 2.5 वर्षाऐवजी आता 5 वर्ष केलेला आहे 13 ऑगस्ट 2024 रोजी पासून. तेवढं लक्षात ठेवा. तर हे काय, महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायत आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार. तर अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते या गोष्टी. तर आपल्याला ह्या न्यूजमधून अशाच पद्धतीचे काही महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत ते कलेक्शन करायचं. बाकी न्यूज आपल्याला काही गरजेची नसते मित्र. बाकी ते बुक्सचं एक हे असते की त्यामध्ये त्यांना डाटा द्यावाच लागते. तर बघा आता, BRS सर्वाधिक कमाई करणारा पक्ष ठरलेला आहे 2022-23 मध्ये. म्हणजे एक प्रादेशिक पक्ष आहे हे. आणि ADR संस्थेने जाहीर केलेली आहे यादी. तर भारत राष्ट्र समितीने जवळपास 737.67 कोटी रुपये. त्यानंतर तृणमूल काँग्रेस हे थोडासा कमाई करणारा पक्ष आहे आणि द्रमुक आहे. बाकी तुम्ही थोडंसं बरोबर लक्षात ठेवायचं. आता नेवा योजना महत्त्वपूर्ण आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने काय केलेलं आहे, राज्य विधानसभेत केंद्र सरकारच्या नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, म्हणजेच त्यालाच काय म्हटलं, नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, हे केंद्र पुरस्कृत योजना आहे. याची अंमलबजावणीची मंजुरी दिली. काय होते यामध्ये काय आहे नेमकं, तर सर्व विधानसभा पेपरलेस बनवण्यासाठी आणि एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी केंद्र सरकारने निवड. तर बघा, मग यामध्ये नेवा योजना हे केंद्र सरकारने सुरू केली. तर यामध्ये 60% खर्च केंद्र उचलणार आणि 40% राज्य सरकार उचलणार आहे. बघा आता, कर्नाटकमध्ये गीग कामगारांसाठी कायदा करण्यात आला. गीग कामगार तर गीग कामगार कसे आहेत बघा, तुम्ही ओला यूज करता, तुम्ही त्यानंतर झोमॅटोवरून तुम्ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी करता, त्यानंतर उबर पण आहे. हे एक प्रकारचे गीग कामगार आहे, म्हणजे असंघटित. यांना जर बघितलं आपण, कर्नाटकने काय केलं की यांच्यासाठी एक सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाचे नियमन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आधारित एक गीग वर्क्सना सामाजिक सुरक्षा कल्याण एक थोडंसं द्यायचं, सामाजिक सुरक्षा या पद्धतीने केलेलं आहे. तर राजस्थान नंतर हे कर्नाटक काय दुसरे राज्य ठरलेले आहे गीग कामगारासाठी कायदा करणारे, लक्षात असू द्या. आता आनंद विवाह काय नेमकं, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने हे केलेलं आहे. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत आनंद
विवाह कायद्याअंतर्गत शीख विवाहाची अंमलबजावणीसाठी आहे. लक्षात असू द्या, आनंद विवाह शीख विवाहाच्या अंमलबजावणीसाठी आहे. म्हणजे झारखंड, महाराष्ट्र व मेघालय यांनी पण हा आधीच लागू केलेला आहे. तर जे की हिंदू विवाह आहे याच्या व्यतिरिक्त थोडंसं वेगळ्या कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी या शीखांना ही परवानगी देत आहे. बघा पुढे न्यूज जर बघितलं आपण, पुढील न्यूज, तर मुस्लिम महिलांनाही पण आता पोटगी मिळण्याचा अधिकार आहे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, CRPC 125 नुसार. कारण की काय म्हटलेलं आहे की तरतूद ही सर्व धर्मातील विवाहित महिलांना लागू होते. तर लक्षात असू द्या. राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते झालेले आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी बघा आता 2014-19 पासून लोकसभेत 10% कमी जागा असल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून पदावर नियुक्त केलेले आहे. आणि ही 10 वर्षातील पहिलीच वेळ आहे एवढे टक्क्यावर विरोधी पक्षनेता निवडण्याची. आणि लोकसभेतील विरोधी पक्षपदेसाठी तुम्हाला माहितीच आहे की किमान 55 जागा आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेते जर बघितलं आपण, जे की गांधी कुटुंबियामध्ये कोणी भूषवली, तर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. बाकी तुम्ही हे सण लक्षात ठेवले नाही तरी चालते. आता नायब सिंग सैनी जर बघितलं, नायब सिंग सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. हे 11वे मुख्यमंत्री आहेत, लक्षात असू द्या. बाकी आपण डिटेलमध्ये मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालय जे की नियुक्ती झाले ते पण बघणारच आहे. तर त्यानंतर जर बघितलं, ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री. त्यानंतर पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री. बघा, तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण, तर एक वन लाईनर स्वरूपात आपण एक छोटंसं लेक्चर घेऊ आपण या लेक्चरच्या पुढील लेक्चर, कारण की व्हिडिओ थोडासा जास्त लेंदी होत आहे. तर बघा मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि थँक्स फॉर सपोर्टिंग तुम्ही. तुमच्यासाठी मी राज्यसभेचे मेन्सचे आन्सर रायटिंग कशा पद्धतीने सुरुवात करायची हे मी आन्सर रायटिंग UPSCच्या प्रिपरेशनच्या वेळेस केलेले आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.